जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भावे प्रयोग कव्हर करूया. कालच्या व्हिडिओमध्ये आपण कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग व त्याचे उपप्रकार सगळे बघितलेले होते. तर बघा, कर्तरी प्रयोग म्हणजे काय? कर्तरी प्रयोग मी शॉर्टकट ट्रिक काय सांगितली होती? कर्तरी प्रयोग म्हणजे काय? तर कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म यापैकी कोणालाही प्रत्यय लागत नाही. कर्ता आणि कर्म यापैकी कोणालाही प्रत्यय लागत नाही, म्हणजेच तो कर्तरी प्रयोग होतो. जसं उदाहरण बघा, राम आंबा खातो. हे उदाहरण मी दिलेलं होतं तुम्हाला, आंबा खातो. ठीक आहे, राम आंबा खातो. आता याच्यामध्ये कर्ता कोणता आहे? राम. आणि आंबा हे काय? कर्म. आणि खातो हे काय? क्रियापद. तर राम आंबा खातो, तर या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म यापैकी कोणालाही प्रत्यय लागले नाही, म्हणजेच ते कर्तरी प्रयोग. ठीक आहे. त्यानंतर बघा, कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग. आता कर्मणी प्रयोग म्हणजे काय? तर ट्रिकनुसार मी सांगितलं होतं की कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय लागलेले असते, कर्माला प्रत्यय लागत नाही. ठीक आहे. कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय लागलेले असते किंवा आहे, परंतु कर्माला प्रत्यय लागत नाही, तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. तेव्हा कोणता प्रयोग होतो? कर्मणी. जसं एक उदाहरण पहा, सीताने डान्स केला. बघा, हे एक वाक्य आहे, सीताने डान्स केला. तर कर्ता कोणता आहे याच्यामधला? सीता हा कर्ता आहे. सीताने काय केला? डान्स. हा काय? डान्स हे काय? कर्म. आणि केला हे आहे क्रियापद. तर सीताला ने हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणजेच ते काय? कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय लागलेले असते, कर्माला प्रत्यय लागत नाही. ठीक आहे. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण भावे प्रयोग कव्हर करूया. ठीक आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा एकही प्रश्न प्रयोगावरचा सुटणार नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि GMC भरतीला अतिशय महत्त्वाचे हे प्रश्न ठरणार आहे. कोणतीही एक्झाम असो महाराष्ट्राची, मराठी ग्रामरवर प्रश्न विचारले जातात. तर बघा, तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनचं बटन प्रेस करा. तर बघा, भावे प्रयोग. आता भावे प्रयोग म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर जेव्हा वाक्यातील कर्ता आणि कर्मानुसार क्रियापद बदलत नाही, तेव्हा भावे प्रयोग होतो. बघा, काय म्हटलं? भावे प्रयोग म्हणजे काय? तर वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म या दोन्हीनुसार जर क्रियापद बदलत नसेल तर त्याला भावे प्रयोग आपण म्हणतो. ठीक आहे. जसं की एक उदाहरण बघा, जसं उदाहरण आहे बघा, आईने मुलाला मारले. ठीक आहे, पहिलं उदाहरण आहे, आईने मुलाला मारले. तर याच्यामधला आई हा काय? कर्ता आहे. मुलाला मारले, मुलाला हे काय? कर्म. आणि मारले हे काय? क्रियापद आहे. काय? क्रियापद. ठीक आहे, हे काय? क्रियापद. आता बघा, आईने मुलाला मारले, आई हे कर्ता आहे, स्त्रीलिंगी कर्ता आहे. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण बघा, बाबाने मुलाला मारले. बाबाने मुलाला मारले. ठीक आहे, बाबाने हे काय? पुल्लिंगी कर्ता आहे. बघा, आईच्या ठिकाणी जर आपण बाबा मारलं, बाबा ठेवलं, तरी शेवट मारले आणि मारले हे वाक्य आलेले आहे, हे क्रियापद आलेले आहे, वाक्य आलेले आहे. म्हणजे त्याचाच अर्थ कर्ता आणि कर्मानुसार कर्ता आणि कर्म यांच्यानुसार क्रियापद बदललेले नाही, त्यालाच आपण काय म्हणतो? भावे प्रयोग म्हणतो. ठीक आहे, समजलं तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो? बघा, आईच्या ठिकाणी जर आपण बाबा ठेवलं, मुलाच्या ठिकाणी मुलगी ठेवलं, तरी आपलं क्रियापद बदललेलं आहे का? नाही, क्रियापद ॲज इट इज आहे. म्हणजेच याचा अर्थ कर्ता आणि कर्म याच्यानुसार जर क्रियापद बदलत नसेल तर त्याला आपण भावे प्रयोग असं म्हणतो. ठीक आहे, ओके, समजलं तुम्हाला? नेक्स्ट बघा, त्याच्यानंतरचा उदाहरण बघा, तिसरं उदाहरण, पोलिसाने चोराला पकडले. ठीक आहे, पोलिसाने चोराला पकडले. याच्यामध्ये सुद्धा काय आहे? भावे प्रयोग. आता एक ट्रिक बघा, भावे प्रयोगाची ट्रिक कशी आहे? तर भावे प्रयोगामध्ये लक्षात ठेवायचं, कर्ता आणि कर्म. ठीक आहे, कर्ता आणि कर्म दोघालाही प्रत्यय लागलेले असते. ठीक आहे, कर्ता आणि कर्म दोघालाही प्रत्यय लागलेले असते, तेव्हा भावे प्रयोग होतो. शॉर्टकट ट्रिक लक्षात ठेवायची, कर्ता आणि कर्म दोघालाही जर प्रत्यय लागलेले दिसेल तर भावे प्रयोग होतो. जसं बघा, आईने
आईला ने हा प्रत्यय लागला आहे, मुलाला ला हा प्रत्यय लागलेला आहे. त्याच ठिकाणी बाबाला ने हा प्रत्यय लागलेला आहे, मुलीला ला हा प्रत्यय लागलेला आहे. नंतर पोलिसाला ने हा प्रत्यय लागलेला आहे आणि चोराला ला हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणजेच कर्ता आणि कर्म दोघाला जे प्रत्यय लागलेले असेल तर भावे प्रयोग. अजून दुसरी शॉर्टकट ट्रिक कोणती आहे भावे प्रयोग ओळखायची? तर जे क्रियापद आहे वाक्याचे शेवटचं, तर त्याला विद्यार्थी मित्रांनो ले हे त्या क्रियापदाच्या शेवटी ले वे अशा प्रकारचे शब्द लागलेले असेल शेवटी मात्रा देऊन, तर त्याला आपण भावे प्रयोग आहे असे म्हणायचं. ती सुद्धा शॉर्टकट ट्रिक आहे. ठीक आहे, लक्षात आलं तुम्हाला? त्यानंतर बघा, आता बघा भावे प्रयोगाचे आपण प्रकार जाणून घेऊया. तर भावे प्रयोगाचे प्रकार किती पडतात? तर 3 भावे प्रयोगाचे प्रकार पडतात. त्याच्यातला पहिला बघा, सकर्मक भावे प्रयोग. ठीक आहे, सकर्मक भावे प्रयोग. सकर्मक म्हणजे काय? तर बघा, ज्या वाक्यात काम केल्याचा अर्थबोध होतो. आपण हे आधी पण बघितलं, सकर्मक कर्तरी प्रयोग. सकर्मक कर्तरी प्रयोग म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये काम केल्याचा अनुभव होतो. त्याचप्रमाणे भावे प्रयोग सुद्धा तसाच आहे. सकर्मक भावे प्रयोग, ज्या वाक्यामध्ये काम केल्याचा अर्थबोध होतो परंतु या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म याच्यानुसार क्रियापद बदलत नाही, तेव्हा सकर्मक भावे प्रयोग होतो. ठीक आहे, जसं उदाहरण बघा, बाबाने बैलाला बांधले. ठीक आहे, बाबाने बैलाला बांधले म्हणजे एक कामच केलं बाबाने. तर कोणता आहे? सकर्मक भावे प्रयोग. आणि वाक्याच्या शेवटी ले आलेला आहे म्हणून सुद्धा हा कोणता प्रयोग आहे? भावे प्रयोग. किंवा दुसरी ती कोणती आहे? कर्ता आणि कर्म दोघालाही प्रत्यय लागलेले आहे म्हणून हा कोणता प्रयोग आहे? भावे प्रयोग. ठीक आहे, दुसरं उदाहरण बघा, शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकविले. ठीक आहे, शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकविले याच्यामध्ये सुद्धा काही काम केलेलं आहे असा अर्थबोध होतो म्हणून हा सकर्मक भावे प्रयोग आहे. आणि वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म दोघालाही प्रत्यय लागलेले आहे. किंवा दुसरी ट्रिक, जे क्रियापद आहे त्याला ले, वाक्याच्या शेवटी ले वे अशा प्रकारचे जर शब्द आले तर ते भावे प्रयोग होते. ठीक आहे, त्यानंतर बघा, दुसरा प्रकार भावे प्रयोगाचा अकर्मक भावे प्रयोग. ठीक आहे, अकर्मक भावे प्रयोग म्हणजे काय? तर बघा, ज्या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्मानुसार क्रियापद बदलत नाही. ठीक आहे, कर्ता आणि कर्मानुसार क्रियापद बदलत नाही आणि काहीही काम न केल्याचा अर्थबोध होतो तेव्हा अकर्मक भावे प्रयोग होतो. ठीक आहे, काहीही काम न केल्याचा अर्थबोध होतो तेव्हा अकर्मक भावे प्रयोग होतो. उदाहरण बघा, तू हसावे. काही काम आहे का हसणं म्हणजे? नाही. तू हसावे काय? अकर्मक भावे प्रयोग. वाक्याच्या शेवटी बघा वे आलेला आहे, क्रियापदाच्या शेवटी वे, ले वे अशा प्रकारचे शब्द आले तर शॉर्टकट ट्रिकने ते काय? अकर्मक भावे प्रयोग. तू हसावे. आता हसावे म्हणजे काम आहे? नाही, म्हणून ते काय आपलं अकर्मक भावे प्रयोग. दुसरं बघा, त्याने गावाला जावे. हे सुद्धा याच्यामध्ये सुद्धा त्याने गावाला जावे याच्यामध्ये सुद्धा कर्ता कर्म दोघालाही प्रत्यय लागलेले आहे किंवा वाक्याच्या शेवटी वे आलेला आहे म्हणून काय? भावे प्रयोग. आणि तिसरं आहे तिने हसावे असणं काही काम आहे का? नाही, म्हणून ते काय? अकर्मक भावे प्रयोग. अकर्मक भावे प्रयोग म्हणजे काय? तर काहीही काम न केल्याचा अर्थबोध होतो एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, म्हणजेच अकर्मक भावे प्रयोग होते. ठीक आहे, नंतर बघा, तिसरा प्रकार भावे प्रयोगाचा अकर्तृक भावे प्रयोग. ठीक आहे, अकर्तृक भावे प्रयोग. आता अकर्तृक भावे प्रयोग म्हणजे काय? तर ज्या वाक्यामध्ये कर्ता नसतो तेव्हा अकर्तृक भावे प्रयोग होतो. बघा, ज्या वाक्यामध्ये कर्ता नसतो, विदाऊट कर्त्याने वाक्य असते तेव्हा अकर्तृक भावे प्रयोग असतो. आता तुम्हाला उदाहरणावरून लक्षात येणार कसं? तर पहिलं उदाहरण आहे, आज सारखे गडगडते. आज सारखे गडगडते या वाक्यामध्ये तुम्हाला कर्ता दिसत आहे का? नाही. काय गडगडते असा जर प्रश्न विचारला तर आपल्याला कर्ता मिळतो. ठीक आहे, कायने जर प्रश्न विचारला वाक्याला तर आपल्याला कर्ता मिळतो. आज सारखे गडगडते, पण काय गडगडते?
आभाळ, तर आभाळ या ठिकाणी दिसत आहे का? नाही. म्हणून या वाक्यामध्ये कर्ता नाही. जर विदाऊट कर्त्याने वाक्याची सुरुवात झाली असेल तर ते काय? अकर्तृक भावे प्रयोग असते. काय असते? अकर्तृक भावे प्रयोग. आणि वाक्याच्या शेवटी मात्रा आलेली आहे ते, वे, ले अशा प्रकारचे, तर ते काय? भावे प्रयोग आहे. दुसरं बघा उदाहरण, आज सारखे मळमळते. ठीक आहे, आज सारखे मळमळते. आज सारखे मळमळते, पण कोणाला मळमळते हे सांगितलं आहे का? नाही. म्हणजे या वाक्यात कर्ता नाही, म्हणजेच काय? अकर्तृक भावे प्रयोग. आणि तिसरं आहे, गावी जाताना उजाडले. गावी जाताना काय उजाडले? दिवस उजाडला, परंतु इथं दिवस आलेला आहे का? नाही. म्हणून कर्ता आलेला नाही, म्हणून कोणतं वाक्य आहे? अकर्तृक भावे प्रयोग. ओके विद्यार्थी मित्रांनो, लक्षात आलं का तुम्हाला? लक्षात आलं असेल तर कमेंट करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, कारण व्हिडिओ खूप हेल्पफुल आहे. त्यानंतर बघा, आता बघा होमवर्क दिलेलं आहे मी तुम्हाला, तर हे होमवर्क तुम्हाला करायचं आहे आणि कमेंटमध्ये कमेंट करायचं आहे याचं उत्तर. राजाने जेवण केले. कोणता प्रयोग आहे आपल्याला ओळखायचा आहे? कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, शक्य कर्मणी प्रयोग. मी सगळे प्रयोग सांगितलेले आहे, तुम्ही व्हिडिओ बघून घ्या आणि या प्रश्नाचे उत्तर द्या. त्याच्यानंतर आहे सीता डान्स करते. कोणता प्रयोग आहे? कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, कर्मणी प्रयोग की यापैकी नाही? त्यानंतर बघा तिसरं उदाहरण आहे तुमचं होमवर्क, मांजराने उंदराला मारले. प्रयोग ओळखायचा आहे आपल्याला, कर्मणी, भावे, कर्तरी की कोणताही नाही ते आपल्याला सांगायचं आहे. आणि त्यानंतरचा प्रश्न आहे, चोर पोलिसाकडून पकडला गेला. कोणता प्रयोग आहे? कर्मणी, शक्य, कर्तरी की समापन? ठीक आहे, हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मनीसोबत, मराठीमधल्या मनी. ठीक आहे.